नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत सोमवार स्पेशल खिचडी, साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। त्यासाठी आपण काय तयारी केलेली आहे ते बघूया। आपण शाबू पहिल्यांदा 2-3 तास भिजवून घेतलेला आहे। तर आता बघा, आपण कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये हिरवी मिरची टाकणार आहोत। हिरवी मिरची टाकून चांगली परतून घेणार आहोत। हिरवी मिरची परतली की आपण त्याच्यामध्ये उकडलेला बटाटा टाकणार आहोत। साबुदाणा चांगला भिजवून घ्यायचा। एक 10 ते 15 मिनिटं साबुदाणा आपण पाण्यात तसाच ठेवायचा आणि नंतर ते पाणी ओतून काढायचं साबुदाणा फुगल्यानंतर। मग साबुदाणा एकदम छान भिजतो। आता आपण साबुदाण्यामध्ये मीठ टाकून घेऊया आणि थोडंसं मीठ आपण तेलातल्या मिरचीमध्ये पण टाकणार आहोत, म्हणजे चव छान येते। यामध्ये आपण 2 बटाटे उकडून घेतलेले आहेत। शेंगदाण्याचा मोठा कूट आणि छोटा कूट बारीक कूट करून घेतलेला आहे। आता आपण बटाटे परतून घेणार आहोत। पहिल्यांदा बटाटा परतून झाला की मग आपण त्याच्यामध्ये साबुदाणा टाकणार आहोत। आता आपण त्याच्यात साबुदाणा टाकून छान मिक्स करून घेणार। साबुदाणा मिक्स झाला की थोडासा तो शिजत आला की भाजत आला की आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत। पहिल्यांदा आपण मोठा शेंगदाण्याचा कूट टाकतो। हा मोठा शेंगदाण्याचा कूट आहे। थोडासा मोठा शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आणि थोडा बारीक, एकदम बारीक शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा। हा शेंगदाण्याचा कूट आपण साबुदाण्यामध्ये मिक्स करणार आहोत। तो छान मिक्स झाला की आपण नंतर त्याच्यामध्ये हा उरलेला बारीक शेंगदाण्याचा कूट टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा आपण साबुदाणा छान मिक्स करून घेणार आहोत आणि एक 5 मिनिटं आपण बारीक गॅसवर झाकून ठेवणार आहोत। छान वाफ दिली की साबुदाणा एकदम मस्त होतो, मोकळा होतो। बघा कसा